वडापाव सोबत विषयी खातोय का महाराष्ट्र? वडापाव, समोसा, कचोरी, भजी हे पदार्थ पाहिले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि आपली वाट वळते वडापाववाल्या गाडीकडे। आणि वडापाव आपल्याला एक न्यूजपेपरमध्ये गुंडाळून देतो, पण तुम्ही खात असलेला गरमागरम वडापाव फक्त बटाटा आणि पावच नाहीये, तर त्यासोबत न्यूजपेपरामधली शाई सुद्धा आहे। रसायनं, काही धोकादायक घटकही तुमच्या शरीरात जात असतात आणि म्हणूनच महाराष्ट्र एफडीएनं राज्यभर मोठी कारवाई सुरू करण्याच्या तयारीत आहे। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। आज आपण जाणून घेणार आहोत न्यूजपेपरने गुंडाळून दिलेला वडापाव, समोसा किंवा भजी खाणं आरोग्यासाठी धोकादायक का मानलं जातं आणि एफडीएनं अचानक राज्यभर धडक मोहीम का सुरू केली आहे। गरमागरम समोसा किंवा वडापाव तळणीतून बाहेर पडतो तेव्हा त्याचं तापमान साधारणतः 70 ते 100 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकतं। जेव्हा हा गरम आणि तेलकट पदार्थ थेट वर्तमानपत्रावर ठेवला जातो तेव्हा एका रासायनिक प्रक्रिया सुरू होते। पहिलं म्हणजे उष्णता। उष्णतेमुळे वर्तमानपत्रातील शाईमधील काही रासायनिक घटक सक्रिय होऊ लागतात। दुसरं म्हणजे तेल आणि रसायनांसाठी सॉल्व्हंट सारखं काम करतं, म्हणजे वर्तमानपत्रातील काही घटक तेलामध्ये विरघळू लागतात। आणि तिसरं म्हणजे थेट संपर्क। वर्तमानपत्र आणि अन्न एकमेकांना चिकटलेलं असल्यामुळे शाईतील सूक्ष्म कण, मिनरल ऑइल्स आणि इतर रासायनिक अवशेष अन्नामध्ये मिसळू शकतात। हे डोळ्यांना दिसत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की ते अस्तित्वात नाहीत। तज्ज्ञांच्या मते वर्तमानपत्रातील शाईमध्ये आणि रिसायकल केलेल्या कागदामध्ये काही धोकादायक रसायनांचे अंश असू शकतात। त्यामध्ये लीड, कॅडमियम, क्रोमियम आणि निकेल सारख्या धातूंचा समावेश असू शकतो, तर काही मिनरल ऑइल्स शरीरात साठू शकतात। काही संशोधनामध्ये अशा रसायनांचा दीर्घकालीन संपर्क यकृत, मूत्रपिंड, मज्जासंस्था आणि कर्करोगाच्या जोखमीशी जोडला गेलाय। विशेष म्हणजे धोका सर्व पदार्थांमध्ये सारखा नसतो। कोरडं बिस्किट वर्तमानपत्रावर ठेवलं तर रसायनांचं स्थलांतर कमी होतं, पण गरम, तेलकट आणि ओलसर पदार्थांमध्ये हा धोका अनेक पटींनी वाढतो। म्हणूनच वडापाव, समोसा, कचोरी, भजी, पकोडे हे पदार्थ वर्तमानपत्रात देणं सर्वात धोकादायक मानलं जातं। आता अनेक जण विचारतील, मग एकदा वडापाव खाल्ला तर काही होईल का? उत्तर आहे नाही। एकदाच वर्तमानपत्रात दिलेला समोसा खाल्ल्यामुळे लगेच आजार होणार नाही, पण धोका आहे तो वारंवार होणाऱ्या संपर्काचा। जसं की सिगारेट लगेच कॅन्सर देत नाही, तसंच एक समोसा लगेच आजार देणार नाही, मात्र वर्षानुवर्षे चालणारी सवय आरोग्यावर परिणाम करू शकते। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एफडीएनं राज्यभर धडक मोहीम सुरू केली आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, पुणे, नाशिक, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये तपासण्या सुरू आहेत। मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडे वर्तमानपत्रात गरम वडापाव दिले जात असल्याचं आढळून आल्यानंतर एफडीए आणि बीएमसीनं संयुक्त कारवाई केली। त्यानंतर ही मोहीम संपूर्ण राज्यभर विस्तारण्यात आली। एफडीएनं स्पष्ट इशारा दिलाय की वर्तमानपत्राचा वापर केवळ अन्न गुंडाळण्यासाठीच नव्हे, तर तळलेल्या पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषण्यासाठीही करता येणार नाही। नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, दुकानं सील करणं आणि फौजदारी कारवाई होऊ शकते असा इशारा त्यांनी दिलाय। जर तुम्हाला कुठे वर्तमानपत्रात वडापाव, समोसा किंवा इतर खाद्यपदार्थ दिले जात असतील तर एफडीएच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर तक्रार करता येईल। म्हणून पुढच्या वेळी वडापाव घेताना फक्त चव पाहू नका, तो कशा दिला जातोय हेही पहा, कारण कधी कधी समस्येची सुरुवात वडापाव पासून नसते, तर तो ज्या वर्तमानपत्रात गुंडाळलेला असतो तिथून सुरू होते। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।